नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे दोन्ही कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते। खरं तर दोघांकडेही आरोग्याशी संबंधित अशाच खात्यांचा कार्यभार आहे। ह्या दोघांच्या समन्वयातून जर कोल्हापूरच्या आरोग्याला अधिक बळकटी द्यायची असेल, गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरवायची असेल, तर या दोघांनी एकत्र काम केलं तर निश्चितच याला बळकटी येऊ शकते। ही दोन्ही खाती जेव्हा दिग्विजय खानविलकर यांच्याकडेच होती, म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ही दोन्ही खाती दिग्विजय खानविलकर सांभाळत होते, त्यावेळी कोल्हापूरच्या आरोग्याच्या विविध विकास कामांना खूपच मोठ्या प्रमाणात गती आली होती। पण आता कोल्हापूर जिल्ह्यातील हे दोघे मंत्री असले तरी या दोघांमध्ये जो राजकीय विसंवाद आहे तो मात्र अडचणीचा ठरतोय की काय, असं एकूण चित्र आहे। कारण हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जो राजकीय संघर्षाचा जो सुप्त ज्वालामुखी सुरू आहे तो अशा वळणावर येऊन ठेपला आहे की केव्हाही त्याचा स्फोट होऊ शकतो। आता या विषयावर बोलायचं कारण म्हणजे कालच झालेला कार्यक्रम, काल म्हणजे सोमवारी झालेला कार्यक्रम, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध यंत्रणांचा लोकार्पण सोहळा हा मोठ्या थाटात झाला। आणि या कार्यक्रमाला अर्थातच प्रमुख पाहुणे होते ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। हसन मुश्रीफ यांच्या खात्याचाच हा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाची पत्रिका साहजिकच आणि कार्यक्रमाची रूपरेषा ही वैद्यकीय शिक्षण मंत्रालयानं किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना ठरवायची असते। त्यानुसार ही पत्रिका आणि कार्यक्रम ही ठरला आणि या कार्यक्रमाला हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरचे 2 आमदार असे 3च मान्यवर निवडले गेले। खरं तर पालकमंत्री या नात्यानं प्रकाश आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित असणे आवश्यक होते। याचबरोबर ते महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत, म्हणजेच वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आणि सार्वजनिक आरोग्य मंत्रालय या दोघांच्या समन्वयातूनच महाराष्ट्राचं आरोग्य ठीकठाक राहू शकतं। पण कोल्हापूरच्या राजकारणात मात्र हे आरोग्य बिघडल्याचं स्पष्टपणे जाणवलं। अजून एक आठवण करून देता येईल हसन मुश्रीफ आणि आंबेडकर यांच्या वादाची, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सर्वसाधारण सभेत ज्या अहवालाचं वाटप करण्यात येणार होतं, जो अहवाल जाहीर करण्यात येणार होता, त्या अहवालावर आतापर्यंत जे पालकमंत्री होऊन गेले त्या पालकमंत्र्यांचे फोटो असायचे, पण यावेळी आंबेडकरांचा फोटो नव्हता। आणि ही बाब जेव्हा निदर्शनास आली आणि माध्यमांनी पुढे आणली, त्यानंतर पुन्हा अहवाल बदलण्यात आला आणि त्या अहवालावर आंबेडकरांचा फोटो छापला गेला, अशी एक घटना सांगितली जाते। आता या घटनेची आठवण सांगायची का, तर काल तसाच प्रकार घडला। काल जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आंबेडकरांचं नाव नव्हतं, पण आंबेडकर कोल्हापुरात असून या समारंभाला उपस्थित सुद्धा राहिले नाहीत। आंबेडकर यांनी पालकमंत्री या नात्यानं काल कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध खात्यांच्या बैठका घेतल्या। यावरून आंबेडकर कोल्हापुरात असून सुद्धा मुश्रीफ यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत। म्हणजेच या दोघांतील विसंवाद किती वाढत गेला आहे हेच या उदाहरणावरून स्पष्ट होते। दुसरा मुद्दा, याच समारंभाला कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित राहणार म्हणून जाहिरातीत त्यांचे फोटो होते, निमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव होतं, पण या कार्यक्रमाला राजेश क्षीरसागर उपस्थित राहिले नाहीत। अर्थात हे कारण वैयक्तिक होते, क्षीरसागर दौऱ्यावर होते की आणखी काही कारण असेलही, पण राजकीय क्षेत्रात मात्र क्षीरसागर यांची अनुपस्थिती चर्चेली जात आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत आणि राजेश क्षीरसागर सुद्धा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत। त्यामुळं पालकमंत्री उपस्थित राहणार नाहीत तर आपण कसं उपस्थित राहायचं, यावरून राजेश क्षीरसागर या समारंभाला गेले नाहीत की खरोखर त्यांचं काही वैयक्तिक काम असल्यामुळे गेले नाहीत, याचा उलगडा अद्याप झालेला नाही किंवा क्षीरसागर यांच्या कार्यालयातून सुद्धा त्याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही। अमल महाडिक मात्र अगदी या समारंभाला आवर्जून उपस्थित राहिले, ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। म्हणजेच आपण पाहू शकतो की एक वेळ मुश्रीफ महाडिक यांच्याशी या राजकारणात जुळवून घेऊ शकतात, पण आंबेडकर यांच्याशी जुळवून घेऊ शकत नाहीत, हा मुद्दा इथे प्रकर्षाने जाणवतो। गमतीचा भाग म्हणजे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सर्वसाधारण सभेनंतर जे काय वादळ उठलं, त्या वादळात महाडिक कुटुंबीय विरुद्ध मुश्रीफ असं वातावरण निर्माण झालं। कारण मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष आहेत आणि अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक या गोकुळच्या संचालक आहेत। पण या सभेला मात्र आपण सत्ताधारी असलो तरी सभासदांच्या हितासाठी काही प्रश्न उपस्थित करणार असल्याचं शौमिका महाडिक यांनी आवर्जून सांगितलं। सभेत आवाज उठवला, आवाज म्हणजे विरोधात आवाज उठवला। दुसरी गोष्ट, त्यानंतरच्या काही ठळक घडामोडी सांगता येतील, त्या म्हणजे गोकुळच्या सभासदांना दिला जाणारा फरक असो किंवा दूध दरवाढ असो, यावरून शौमिका महाडिक यांनी काही वक्तव्य केली होती आणि त्या वक्तव्यावरून मुश्रीफ यांचं वक्तव्य होतं की त्यांच्या वक्तव्यामुळे माझ्या हृदयाला ठेच लागली। मुश्रीफांच्या हृदयाला जी ठेच लागली होती
म्हणजेच अमल माडिक यांच्या पत्नीच्या वक्तव्यामुळे मुश्रीफ यांच्या हृदयाला ठेच लागली होती, त्यावर अमल माडिक यांनी फुंकर घातली का असाही प्रश्न उपस्थित होतो. अमल माडिक या समारंभाला उपस्थित राहिले आणि त्यांनी मुश्रीफांचं हृदय थोडं बरं केलं असा संकेत या कार्यक्रमातून गेला. म्हणजेच या समारंभातून दोन बाजू दिसून येतात. एकीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी मुश्रीफ यांची फारकत वाढली. ज्या माडिक कुटुंबियांच्या वक्तव्यामुळे मुश्रीफ नाराज झाले होते तिथं मात्र त्यांची मतं जुळली असे काही प्रकार दिसून आले. याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समारंभात काल मुश्रीफ यांनी सांगितलं की माझ्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असते म्हणून तर मी सर्वसामान्यांच्या हृदयावर राज्य करतोय, मी राजकारणात सक्रिय राहतोय. खरंच सर्वसामान्यांच्या बाबतीत मुश्रीफ यांच्या तोंडात साखरच असते, ते कधीच कोणावर चिडत नाहीत. पण जेव्हा राजकीय संघर्ष वाढतो त्यावेळी मात्र मुश्रीफ यांच्या शालूमध्ये काय दडलेलं असतं आणि त्या शालूतून ते कशी कोणती चपराक मारतील हे मात्र आजपर्यंत भल्याभाल्यांना सुद्धा कळालेलं नाही. म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणात एक नवा संघर्ष सुरू होतोय की काय अशी चिन्ह आहेत. पूर्वी सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांचा संघर्ष होता. आता सदाशिवराव मंडलिक हयात नाहीत, पण सदाशिवराव मंडलिक यांचे पट्ट शिष्य समजणारे प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांचा नवा संघर्ष कोल्हापूरच्या राजकारणाला भविष्यात बघायला मिळणार काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे. यात महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागणार आहे ती म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव माजी खासदार संजय मंडलिक हे आंबेडकर यांच्या सोबत आहेत. दोघेही म्हणजे संजय मंडलिक, प्रकाश आंबेडकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले नेते आहेत. म्हणून या दोघांची एकी आणि मुश्रीफ यांच्या विरोधात लढण्याची ताकद निर्माण होत आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुश्रीफांचे डाव कसे टाकले जाणार हा सुद्धा महत्वाचा विषय ठरणार आहे. याकडे आपल्याला बारकाईनं पाहावं लागणार आहे. खरंच आता कोल्हापूरच्या राजकारणात एक नवा संघर्ष आणि नव्या चर्चा सुरू होणार आहेत. सर्वसामान्यांना निश्चितच या राजकारणाची पुढची नांदी पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.